राम राम मित्रांनो, आज आहे आपला तिसरा दिवस ब्लॉग बनवायचा. मित्रांनो पडल्यापासून म्हणजे आज दुसरा महिना चालू आहे मित्रांनो. तर आज गाडी आणलीत काल ब्लॉग टाकलाय मित्रांनो, म्हणजे काल ब्लॉग टाकलाय. तर आता तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवतो मित्रांनो. मी बघू शकता मित्रांनो, म्हणजे माझी जुनी आय डी मित्रांनो. मी एक आय डी उघडलीत मित्रांनो, शंकर व्लॉगर म्हणून. त्या आय डीला आता पण म्हणजे काल बनवलीत, आज त्याचे 12 फॉलोवर झालेत. अजून हळूहळू वाढते मित्रांनो. काल परवापासून तर ब्लॉग बनवतोय आपण. तर आज तिसरा दिवस आहे आपला ब्लॉग बनवायचा. आता बाहेर जाऊ, गाडीला बघू काय काय खर्च केला वडिलांनी, काय काय टाकलंय नवीन, काय काय जुने बघू मित्रांनो. हे बघा आपली गाडी आलेली, सगळं नवीन पार्ट आहेत मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो, जुन्या गाड्या नसतात तसं टाकलं यांनी. बघा अजून काय काय जुनं टाकलं काय नको मित्रांनो. पण अख्खा टोटल 20,000 खर्च केला वडिलांनी याच्यावर. बघू शकता तुम्ही. बघा हे जुनंच टाकलं आहे. ते पलीकडे चॉकचं पण जुनंच टाकलं काय नको मित्रांनो, कारण की BX6 आहे मित्रांनो, नवीन मॉडेल. याला काय असलं नसतं तरी यांनी टाकलं आता. इकडून पण सगळी क्लिअर आहे मित्रांनो, गाडी सगळं नवीन पार्ट आहे. पण आता हे काय विषय आहे मित्रांनो, हे कायच आहे ते. इकडं तर जुन्या गाड्यांना चॉक असतं, पण हे काय दिले काय नाही, इथं चॉक नाही काय नाही. बघू शकता आईला पण जुनं टाकले त्यांनी. हॉर्न पण जुनं टाकले. वडिलांना पैसे नाही की एवढं नवीन हॉर्न टाकून द्यावं पोराच्या गाडीला. याचा पाईप काढलाय, हालते सगळं. पडलं की परत ते आता तिथंच जातो तिच्या आई. मित्रांनो सकाळ काही गोठ्यात गेलो नाही. आता जाऊ आपण, घरात कोण नाही, कुलूप लावून जाऊ आता आपण. गोठ्यात आलोय, बसलोय. ऋषिकेचा गेला बैल आणायला. सुंदरला आणला आतमध्ये, त्याला पाणी पाहायला बघतो तर गडी काय पाणी प्यायचं नाव घ्याय ना. त्याला पहिलं त्याच्या जागेवर जायचं होतं. सुंदरला जागेवर बांधला, बघा कसं हेडगत करतोय आता पाणी प्यायचं म्हणून. बैलाला बांधला आणि ऋषिकेदाने काही मशीन मागचं शेण काढून घेतलं. आणि शेण काढलं की काय पाणी हाणायलाच लागतं. आता मशीनवर पाणी आणताना काय म्हशी डायरेक्ट दोन्ही पुढच्या पायांवर खालीच बसली. म्हशी म्हणतात दुपारचं मग पाणी आणायचं झाले गरम होते, कारण की आता थंडीचे दिवस आलेत मित्रांनो. सकाळची थंडी वाटते आणि संध्याकाळची थंडी वाटते. दुपारचं एवढं कडक ऊन पडतं की काय सांगू. आता मित्रांनो लाईट गेली तरी गेम चालू आहे. गोट्यात बसलोय बघा, फोनचा हातात आहे. इकडे बैल आहे बघा, अंधारात काय दिसू शकत नाही तुम्हाला. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगला.